या लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ बघणार आहोत. आपल्याला माहित आहे, जर एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय असेल तर एक्स ला आपण वायचे वर्गमूळ म्हणणार आहोत, म्हणजे एक्स हे वायचे वर्गमूळ असेल. आणि या केसमध्ये आपण म्हणणार आहोत एक्स इज इक्वल टू, म्हणजे एक्स बरोबर वर्गमुळात वाय. उदाहरणार्थ, वर्गमुळात 121 बरोबर 11, वर्गमुळात 81 म्हणजे 9, वर्गमुळात 64 म्हणजे 8. कारण की 8चा वर्ग 64 होतो, 9चा वर्ग 81 होतो आणि 11चा वर्ग 121 होतो. आपण हे उदाहरण सोडवू. पहिलं उदाहरण आहे, सोडवा वर्गमुळात 3600. तर आधी आपण 3600 फॅक्टर पाडून घेऊ. तर 3600 म्हणजे 3600, याला आपण लिहिणार आहोत 2 गुणिला 1800, किंवा याला लिहू आपण 2 गुणिला 1800 म्हणजे 2 गुणिला 900. नंतर 900 आपण लिहू शकतो, 2 गुणिला 2 900 म्हणजे 2 गुणिला 450. आता परत 450, हे 2 गुणिला 2 गुणिला 2 तुमचे जसे तसे, आणि 450 म्हणजे 2 गुणिला 225. म्हणजे हेच तुम्हाला लिहिता येईल 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. आणि 225 हे आपल्याला लिहिता येईल 3 गुणिला 75. म्हणजे हेच आपल्याला लिहिता येईल 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3, आणि 75 लिहिता येईल तुम्हाला 3 गुणिला 25. म्हणजे हे लिहिता येईल तुम्हाला परत 2 गुणिला 2 4 वेळा, गुणिला 3 गुणिला 3 2 वेळा, आणि 25 लिहिता येईल आपल्याला 5 गुणिला 5. आता आपल्याला वर्गमूळ काढायचं 3600चं, म्हणजे यातली मग आपण पेअर बघू. 2 2चे 2 पेअर आहेत, 3 3चं 1 पेअर आहे, आणि 5ची 1 पेअर आहे. मग त्यातला फक्त आपण एकच निवडायचा आहे. 2 यातला एक निवडू, 2 यातला एक निवडू, 3 आणि यातला एक 5. म्हणजे वर्गमुळात जर आपल्याला 3600 शोधायचं असलं, म्हणून वर्गमुळात 3600 बरोबर यातला एक एक नंबर घ्यायचा आहे. म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5, म्हणजे 5 त्रिक 15, 15 दुणे 30 आणि 30 जुने 60. म्हणजे तुमचं उत्तर आहे वर्गमुळात 3600 म्हणजे 60. नंतर पुढचं उदाहरण आहे, सोडवा वर्गमुळात 280 अधिक वर्गमुळात 70 अधिक वर्गमुळात 121. मग आपण याला सोडवू. वर्गमुळात 280 अधिक वर्गमुळात 70 अधिक वर्गमुळात 121, म्हणजे आधी आतलं वर्गमूळ सोडून घ्यायचं. म्हणजे हे होईल तुमचं वर्गमुळात 280 अधिक वर्गमुळात 70 अधिक वर्गमुळात 121. वर्गमुळात 121 म्हणजे 11, कारण की 11चा वर्ग होतो तुमचा 121. म्हणजे हे झालं तुमचं वर्गमुळात 280 अधिक वर्गमुळात 70 अधिक 11 म्हणजे 81. म्हणजे हे लिहिता येईल तुम्हाला वर्गमुळात 280 अधिक वर्गमुळात 81 म्हणजे 9, कारण की 9चा वर्ग आपला 81 होतो. मग हेच लिहिता येईल तुम्हाला वर्गमुळात 289. आणि आपल्याला माहित आहे 289 म्हणजे 17चा वर्ग, त्याच्यामुळे वर्गमुळात 289 म्हणजे 17 हे आपलं उत्तर असेल. नंतर पुढचं उदाहरण सोडवा वर्गमुळात 250 अधिक वर्गमुळात 33 अधिक वर्गमुळात 9. याचं उत्तर येईल तुमचं वर्गमुळात 250 अधिक वर्गमुळात 33 अधिक वर्गमुळात 9 बरोबर वर्गमुळात 250 अधिक वर्गमुळात 33 अधिक वर्गमुळात 9 म्हणजे 3. म्हणजे हे झालं तुमचं वर्गमुळात 250 अधिक वर्गमुळात 33 अधिक 3 म्हणजे 36. म्हणजे हे होईल तुमचं वर्गमुळात 250 अधिक वर्गमुळात 36 म्हणजे 6, कारण की 6चा वर्ग हा 36 होतो. म्हणजे हे होईल तुमचं वर्गमुळात 250 अधिक
6 म्हणजे हे झालं तुमचं वर्गमुळात 256. अं, आणि वर्गमुळात 256 म्हणजे आपल्याला माहित आहे की 16चा वर्ग 256 होतो. म्हणजे इथे वर्गमुळात 256 म्हणजे 16. उत्तर येईल तुमचं 16 याप्रमाणे. पुढचं गणित आहे तुमचं. सोडवा. वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25. हे सोडता येईल आपल्याला. वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25 बरोबर वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25 म्हणजे 5, कारण की 5चा वर्ग 56 होतो. म्हणून हे आपल्याला लिहिता येईल वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 625. परंतु 625 म्हणजे तुमचा 5चा सॉरी 25चा वर्ग होईल. म्हणजे हे होईल तुमचं 56 अधिक वर्गमुळात 625 म्हणजे 25. आणि 56 अधिक 25 म्हणजे हे झालं तुमचं वर्गमुळात 81. आणि वर्गमुळात 81 म्हणजे 9, कारण की 9चा वर्ग हा 81 होतो. त्याच्यामुळे आपलं उत्तर आलंय 9. नंतर पुढचं उदाहरण आहे. सोडवा. वर्गमुळात 41 अधिक वर्गमुळात 70 वजा वर्गमुळात 40 वजा वर्गमुळात 16. याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. दिलेला पदावली बरोबर वर्गमुळात 41 अधिक वर्गमुळात 70 वजा वर्गमुळात 40 वजा वर्गमुळात 16 म्हणजे 4, कारण की 4चा वर्ग हा 16 होतो. म्हणजे बरोबर वर्गमुळात 41 अधिक वर्गमुळात 70 वजा वर्गमुळात 40 वजा 4 म्हणजे 36. म्हणजे हे येईल तुमचं वर्गमुळात 41 अधिक वर्गमुळात 70 अधिक वर्गमुळात 36 म्हणजे 6, कारण की 6चा वर्ग हा 36 होतो. मग इथे हे वजा आहे, सॉरी हे वजा आहे 70 वजा 6 म्हणजे बरोबर वर्गमुळात 41 अधिक 70 वजा 6 म्हणजे 64. म्हणजे हे झालं तुमचं वर्गमुळात 64 बरोबर वर्गमुळात 41 अधिक वर्गमुळात 64 म्हणजे 8, कारण की 8चा वर्ग हा 64 होतो. म्हणजे हे झालं तुमचं वर्गमुळात 41 अधिक 8 म्हणजे झाले वर्गमुळात 41 आणि 8 49. आणि वर्गमुळात 49 म्हणजे 7, कारण की 7चा वर्ग हा 49 होतो. म्हणून आपलं उत्तर आलं आहे 49. नंतर पुढचं उदाहरण आहे. सोडवा. वर्गमुळात 32 अधिक वर्गमुळात 48 भागेला वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 12. मग याचं उत्तर येईल दिलेली पदावली बरोबर वर्गमुळात 32 म्हणजे वर्गमुळात 8 गुणिला 4 अधिक वर्गमुळात 48 म्हणजे वर्गमुळात 8 गुणिला 6 भागेला, किंवा 8 नाही घेऊ पण इथे 16 घेऊ, कारण की 16चा आपल्याला वर्गमूळ काढता येईल. म्हणजे 32 लिहिता येईल तुम्हाला वर्गमुळात 16 गुणिला 2 आणि 48 लिहिता येईल वर्गमुळात 16 गुणिला 3. वर्गमुळात 8 लिहिता येईल तुम्हाला 4 गुणिला 2, कारण की आपल्याला 4चा वर्गमूळ काढता येईल. आणि अधिक वर्गमुळात 12 म्हणजे 4 गुणिला 3. म्हणजे हेच असं लिहिता येईल वर्गमुळात 16 गुणिला वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 16 गुणिला वर्गमुळात 3 भागेला वर्गमुळात 4 गुणिला वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 4 गुणिला वर्गमुळात 3. मग ह्या दोन जे आपला अंश आहे त्यामध्ये दोन्ही टर्म मध्ये तुमच्या वर्गमुळात 16 सारखा दिसतोय. मग तो आपण वर्गमुळात 16 दोघांमधून जर कॉमन काढला
किंवा समान असल्यामुळे बाहेर काढला तर वर्गमुळात 16 आणि कंसामध्ये शिल्लक राहील तुमचं, इथे शिल्लक राहील वर्गमुळात 2 आणि इथे शिल्लक राहील वर्गमुळात 3, म्हणजे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 आणि भागेला खाली सुद्धा छेदामध्ये सुद्धा वर्गमुळात 4 सारखा आहे दोन्ही पदांमध्ये, त्याच्यामुळे वर्गमुळात 4 आपण कॉमन काढलाय दोघांमधून आणि इथे शिल्लक राहील तुमचा वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3, म्हणजे इथे अंशमध्ये वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3, छेदामध्ये वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 हे सारखे आहेत, त्याच्यामुळे ते कॅन्सल झाले. आणि वर्गमुळात 16 म्हणजे आपल्याला माहिती आहे 4, कारण की 4चा वर्ग 16 होतो, आणि वर्गमुळात 4 म्हणजे 2, कारण की 2चा वर्ग हा 4 होतो, म्हणून 4/2 म्हणजे आपल्या पदावलीचे उत्तर आले हे 2, म्हणजे उत्तर आपलं आहे 2. नंतर पुढचं उदाहरण आहे, सोडवा. वर्गमुळात 24 अधिक वर्गमुळात 216 भागेला वर्गमुळात 96. मग दिलेली पदावली बरोबर वर्गमुळात 24 अधिक वर्गमुळात 216 भागेला वर्गमुळात 96. आता वर्गमुळात 24 म्हणजे 6 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 6 आपण लिहू शकतो. हे झालं वर्गमुळात 4 गुणिले 6 अधिक 216 म्हणजे तुमचे 36 गुणिले 6 होतात, आणि 96 म्हणजे वर्गमुळात 16 गुणिले 6 याप्रमाणे. म्हणजे आपल्याला हे लिहिता येईल वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 36 गुणिले वर्गमुळात 6 भागेला वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 6 बरोबर. आता अंशमध्ये दोन्ही टर्म मध्ये वर्गमुळात 6 सारखा आहे, त्याच्यामुळे त्याला आपण कॉमन काढायचा आहे, म्हणजे इथे शिल्लक आहे वर्गमुळात 6 कॉमन निघाला, आणि शिल्लक राहिलं पहिल्या टर्म मधला वर्गमुळात 4 आणि दुसऱ्या टर्म मधला शिल्लक राहिला वर्गमुळात 36 आणि भागेला वर्गमुळात 16 गुणिला वर्गमुळात 6, म्हणजे यातला हा वर्गमुळात 6 कॅन्सल झाला, अंश आणि छेदामध्ये ती टर्म सारखी आहे त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली, म्हणजे आपल्याला अंश मध्ये लिहिता येईल वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 36 भागेला वर्गमुळात 16, म्हणजे वर्गमुळात 4 म्हणजे 2, कारण की 2चा वर्ग 4 होतो, वर्गमुळात 36 म्हणजे 6 आणि वर्गमुळात 16 म्हणजे 4, म्हणजे 8/4 म्हणजे आपलं उत्तर परत 2 याप्रमाणे. मग पुढचं उदाहरण आहे, वर्गमुळात 196 भागेला 7 गुणिला वर्गमुळात 441 भागेला 7 गुणिला 120 भागेला वर्गमुळात 225. मग दिलेली पदावली बरोबर वर्गमुळात 196 म्हणजे हा आहे 14चा वर्ग, आणि 14चा वर्ग हा 196 होतो, त्याच्यामुळे वर्गमुळात 196 म्हणजे 14 भागेला 7 गुणिला वर्गमुळात 441 म्हणजे 21, कारण आपण म्हणू शकतो, कारण 14चा वर्ग होतो तुमचा 196 आणि 21चा वर्ग होतो 441, त्याच्यामुळे वर्गमुळात 441 तुमचा 21 होईल आणि वर्गमुळात 196 तुमचा 14 होईल, म्हणजे होईल तुमचं 14/7 गुणेला वर्गमुळात 441 म्हणजे 21/7 अधिक 120 भागेला वर्गमुळात 225 म्हणजे 15, कारण की 15चा वर्ग काय होतो 225 याप्रमाणे आहे, हा गुणाकार आहे. मग बरोबर इथे 7 गुणिला 2 14, 7 दुणे 14 आणि इथे 7 एक 21, म्हणजे किती आले 6 गुणिला 120/15, हे तुमचं 3 दुणे 6, 3 5 15, आणि ते 5 5 1 5, 5 जुने 10 उरले 2, 5 चोक 20, म्हणजे इथे 24 शिल्लक राहतील, आणि 24 गुणिला 2 म्हणजे 48, हे आपलं उत्तर आहे.